हे म्हणतात ना, राग आणि भीक माग. राग हा एका क्षणाचा असतो, पण त्याचा परिणाम हा कायमचा. एका आईची दोन लेकरं, दोघे भाऊ भाऊ, लहानपणापासून एकत्र खेळत होते, एकत्र राहत होते, एका ताटात जेवण करत होते, दोघे एकमेकांचा आधार होते. पण नियतीला ते आवडलं नाही. लहान भावाचा राग अनावर झाला, त्यातूनच हा घात झाला. पोटातून रक्त वाहत होतं, तरी तो थांबला नाही, वार करतच राहिला. मोठ्या भावाला लहान भावाने आपल्या राहत्या घरातच संपवलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी अमोल आणि तुम्ही पाहत आहात विषय महाराष्ट्राचा. ही घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील. लहानपणापासून जे दोघे भाऊ एकत्र खेळले, एकत्र बागडले आणि एक दिवस आला आणि लहान भावाने मोठ्या भावाचा शेवट केला. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा हे गाव. या गावातील ही घटना आहे. त्याची चर्चा सध्या गावामध्ये सुरू आहे. या गावामध्ये गायकी कुटुंब राहतं. इथेच 5 तारखेला दुपारी 28 वर्षाचा देवीदास महादेव गायकी आणि त्याचा मित्र दारू पिऊन घरी आला. आपला मोठा भाऊ आणि त्याचा मित्र दारू पिऊन घरी आल्याला हे लहान भावाला म्हणजेच मंगेश गायकीला आवडलं नाही. तेव्हा मंगेशने मोठ्या भावाच्या मित्राला रागात सांगितले की तू आता इथून निघ. आणि हेच वाक्य मोठ्या भावाला म्हणजेच देवीदासला खटकलं. याच कारणावरून दोघा भावांमध्ये वाद सुरू झाला. वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये सुरू झालं. माझ्या मित्राला असं का बोललास? तू माझ्या मित्राला असं बोलायला नको होतं, असं मोठा भाऊ लहान भावाला बोलू लागला. मोठ्या भावाने म्हणजेच देवीदासने लहान भाऊ मंगेश याला रागाच्या भरात मारलं सुद्धा आणि आपल्या हातातलं कडं त्याने लहान भाऊ मंगेशच्या डोक्यामध्ये मारलं. मंगेशला हे सगळं सहन झालं नाही. त्यानंतर मंगेश लगेचच स्वयंपाकघरामध्ये गेला आणि तिथून भाजी कापायचा चाकू तो हातामध्ये घेऊन बाहेर आला. आणि पुढच्या काही सेकंदातच त्यानं आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच देवीदासला चाकूने मारलं. देवीदास गायकी याच्यावरती त्याने सपासप वार केले. घाव एवढ्या खोलवरती गेले होते की मोठा भाऊ देवीदास तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. देवीदास हा कोसळला, तो तडपडू लागला. देवीदास खूप घायाळ झाला होता. तो आरडाओरडा करू लागला आणि शेवटी मंगेशचा मोठा भाऊ देवीदास हा संपला. देवीदासचा मृत्यू झाला. देवीदासचा मृत्यू झाला हे कळालं तेव्हा कुटुंबाने हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे. आरोपी आणि त्यांच्या पालकांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. कुण्या अज्ञात व्यक्तीने देवीदासवरती वार केले अशी खोटी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पण पोलिसांना या सगळ्या कुटुंबांच्या बोलण्यावरून शंका येत होती. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी रात्री 2 वाजता घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी मंगेश आणि देवीदासच्या आईला विचारपूस केली. त्यावेळी त्यांना आईच्या बोलण्यावरून शंका आली. पोलिसांनी संशयावरून वडील महादेव गायकी आणि मुलगा मंगेशला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी आई लतिका गायकी यांच्या तक्रारीवरून आरोपी मंगेश विरुद्ध
भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 आणि कलम 352 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या संपूर्ण घटनेची हळहळ सध्या गावात व्यक्त केली जात आहे. एका मुलाचा खून झाला आणि दुसरा मुलगा खुनाच्या गुन्ह्यात अडकला. या दुहेरी धक्क्याने गायकी कुटुंब अक्षरशः हादरून गेलेलं आहे. पण गुन्हा लपवण्याचा प्रयत्न पोलिसांनी अगदी काही तासातच कसा हाणून पाडला याची सध्या बुलढाणा येथे चर्चा सुरू आहे. मंडळी, रागाच्या भरात कोणता माणूस कोणत्या थराला जाऊ शकेल हे आपण नाही सांगू शकत. जेव्हा कधी राग येईल तेव्हा थोडंसं थांबा, वेळ जाऊ द्या आणि त्याच्यानंतर कोणताही निर्णय घ्या. जर मंगेश याने म्हणजे देवीदासच्या छोट्या भावाने रागावरती थोडंसं कंट्रोल केलं असतं तर आज देवीदास जिवंत असता. म्हणून तर म्हणतात, राग हा क्षणाचा, पण त्याचा जो परिणाम आहे तो असतो कायमचा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.